नमस्ते, मी डॉक्टर आशुतोष जावडेकर, लेखक आणि गायक. अंमळनेरला भरलेल्या साहित्य संमेलनात मी सहभागी होण्यासाठी नुकताच त्या गावात गेलो. खरं खानदेशात पहिल्यांदा गेलो आणि मग माझ्यातला भटकणारा ट्रॅव्हलर मला शांत बसू देईना, म्हणून गावातलं काय बघण्यासारखं आहे तर मंगळ ग्रहाचं देऊळ असं कोणीतरी सांगितल्यावर मी आणि माझा मित्र प्रमोद आमची पावलं तिकडे वळाली. मंगळ ग्रहाचं देऊळ कसं असेल, काय असेल याचा काही अदमास नव्हता. पण समोर आत गेल्या गेल्या इतकं प्रसन्न काहीतरी उभं राहिलं तेव्हाच लक्षात आलं की आपण एक वेगळा अनुभव आज नक्की घेणार आहोत. मोकळ्या हवेमध्ये रिक्षात बसून मी मस्त गाणं गाऊ लागलो आणि प्रमोद हसायला लागला. अगदी छोटं गाव, तालुका पातळीचं. सतत आता मेट्रो शहरात राहिल्यावर अशा शहरांमध्ये मस्त वाटतं फिरताना. कधी कधी रिक्षात बसून जाताना मी आणि प्रमोद. आणि मग आमची पावलं थेट मंदिराच्या दिशेने चप्पल बूट बाहेर काढून चालू लागली. या संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेत असं तिथल्या आम्हाला पाटीने सांगितलं आणि एकूणच सगळं वातावरण सांगत होतं की ही सुविहित आणि चांगली व्यवस्था असलेली देवळाची मॅनेजमेंट असणार. महा आला प्रवेश, जिथे लिहिलं होतं की ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर आता यावर काही लोक विश्वास ठेवतील, काहींना स्वतःच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असेल. परंतु मला असं नेहमी वाटतं की अंतिमतः सगळ्या माणसांची पावलं ना एकाच ठिकाणी जात असतात आणि आत्ता तरी आमची पावलं चालली होती मंगळ ग्रहाच्या देवळाच्या आतल्या बाजूने. बाकी गाव कोरडं असलं तरी मंदिर परिसराच्या शेजारी असं पाणी होतं आणि म्हणून बहुतेक तिथली झाडी देखील होती आणि एकंदर सगळ्या वातावरणात प्रसन्नता आणि गारवा होता. हे तुम्ही आत्ता बघू शकताय. मंदिर आतला परिसर अत्यंत स्वच्छ आहे, हे तुम्हाला नीट लक्षात येईल. मला नेहमी असं वाटतं की अनेकदा देवळांची दुरवस्था असते आणि स्वच्छता राखली जात नाही, पण हे मंदिर नक्कीच त्याला अपवाद आहे. आणि हे आता आपल्याला होतंय मंगळ ग्रह देवतेचं दर्शन. हौसेने फोटो काढून घ्यावेत अशा अनेक जागा या परिसरात आम्हाला आढळल्या. मग काय, मी आणि प्रमोदनी केलं आमचं फोटो सेशन. म्हणजे अगदीच ड्राय झालेली दिसतंय सगळंच पात्र आणि पूल देखील बुटका आहे बघ ना, म्हणजे चढतच नाही. भारतात कितीही लहान गाव असलं तरी एक तरी बघण्यासारखं मंदिर तिथे असतंच, यावर माझ्यातल्या ट्रॅव्हलरनी प्रवाशांनी शिक्कामोर्तब केलं. आणि पुन्हा मी माझ्या साहित्य संमेलनाच्या जगात वळलो. पण मित्रासोबत घेतलेल्या या मंदिर दर्शनाचा अनुभव मागे रेंगाळत राहणार होता, तसा तो अद्याप राहिला आहे.